नमस्कार प्रिय विद्यार्थ्यांनो आणि विद्यार्थी प्रिय शिक्षकांनो। आज आपण उपयोजित लेखनातील तिसरा आणि शेवटचा जो लेखन प्रकार आहे तो आहे वैचारिक निबंध, तो शिकणार आहोत। विचारप्रधान निबंधामध्ये विषयाच्या विचाराला प्राधान्य असते, हे लक्षात घ्या। हा विचार मांडताना विवेचन करावं लागतं आणि म्हणून विचारप्रधान निबंध किंवा वैचारिक निबंध हा विवेचनात्मक असतो। त्याला चिंतनात्मक निबंध असंही म्हणतात आणि पुढे तो चर्चात्मक निबंध असाही होतो। काही माणसं खूप बोलतात आणि खूप बोलून खूप प्रश्न निर्माण करतात, स्वतःच्या मनामध्ये आणि दुसऱ्याच्या मनामध्ये। काही माणसं खूप नेमकं बोलतात, नेमस्त बोलतात, त्याच्यामुळे प्रश्नांची सोडवणूक होते। तुम्ही आता लहान आहात, परंतु भावी आयुष्याची वैचारिक ठेवण जर तुम्हाला छान निर्माण करायची असेल तर हा वैचारिक निबंध तुम्ही चांगला समजावून घ्या। तुम्हाला फार हिताचा आहे ते, कारण पुढे कॉलेजात गेल्यानंतर, उद्योग व्यवसायात गेल्यानंतर किंवा नोकरी धंदा काही कराल त्यावेळेस तुमची वैचारिक बांधणी जी आहे ना मनाची, ती खूप छान असावी लागते। तुम्ही कसे विचार करता तसे बोलता। वरवर करणे विचार करणारी माणसं भरभर काहीतरी बोलत जातात आणि अतिशय चिंतनात्मक विचार करून बोलणारी माणसं नेमकं, नेटकं आणि छान बोलतात। आता बघा, आपल्या कृतीपत्रिकेमध्ये 5वा प्रश्न जो आहे ना तो आहे निबंध लेखनाचा। 5E गुण 8 आहे, त्यातला शेवटचा प्रकार आपल्याला वैचारिक निबंध बघायचा आहे। प्रसंग लेखन आणि आत्मकथन आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे। वैचारिक निबंध जो असतो या निबंधामध्ये विचाराला प्राधान्य असतं। इथे विवेचन महत्त्वाचं असतं, चिंतन महत्त्वाचं असतं। वर्णन कथन यापेक्षा विचार अतिशय महत्त्वाचा असतो। आता हा विचार इतका महत्त्वाचा असतो, त्याच्याविषयी सुद्धा विचार करायला पाहिजे। विचाराला नेहमी 2 बाजू असतात, एक चांगला विचार असतो, एक वाईट विचार असतो। दिवसभरामध्ये जरी आपल्या मनाचं गणित मांडलं आपण तर चांगले विचार आपल्या मनामध्ये खूप कमी येतील, पण वाईट विचार मात्र विनाकारण नको तेवढे येतील। आता हा जो वैचारिक निबंध तुम्ही लिहिणार आहात यामध्ये लेखकाला स्वतःचे विचार मांडावे लागतात। आता तुम्ही म्हणाल लेखक कोण? तुम्ही स्वतः लेखक आहात, लक्षात घ्या। कळलं? जो लिहितो तो लेखक, आणि म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखू नका, तुम्ही लेखक आहात। आता हे विचार मांडताना आपली बाजू खरी आहे हे पटवून द्यावं लागतं। आता कसं पटवून देणार? तर त्यासाठी उदाहरणे द्यावी लागतात, दाखले द्यावे लागतात, काही विचारवंतांचे विचारही मांडावे लागतात। सुभाषित, वचनं, म्हणींचा वापर आपल्याला करावा लागतो। आपण नेहमी एक म्हणतो बघा, चिंतन एक चिंतामणी, म्हणतो की नाही? आता हे चिंतन म्हणजे काय तर विचार मनन करणं। अनेक घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात आणि मग घडणाऱ्या घटनाविषयीचे विषय मनामध्ये घोळू लागतात। त्याच विषयांचं नंतर विचारात रूपांतर होतं। जसं पुस्तकं बघितल्यानंतर कोणकोणते विचार बरं मनामध्ये येतात? काही प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे। ते प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजे। पुस्तकं म्हटलं की आपण काय वाचतो, कशासाठी वाचतो, वाचून फायदा काय, चांगली पुस्तकं कोणती, कोणती वाईट, पुस्तके कुठे वाचणार आणि ती कशी मिळणार, असे जे प्रश्न आहेत ना ते आपण स्वतःला विचारायला शिकले पाहिजेत। एक लक्षात ठेवा, जो स्वतःला प्रश्न विचारतो आणि नेमकी उत्तरे शोधतो तो चांगले चिंतन करू शकतो। एक सुंदर ओळ बघा, अशी आहे, दाताने जरी जीभ चावली, सांग बत्तीशी कोणी तोडली, सगळीच ही आपुलीच मंडळी, मग शब्द कशाला उन्हा दुना, जरा सोस म्हणा रे सोस म्हणा। स्वतःच्या मनाला समजावून सांगितलंय। सगळीच जर माणसं आपलीच आहे तर वाईट शब्द कशाला बोलायचा? तात्पर्य काय की जेव्हा आपण अशा पद्धतीचा वैचारिक निबंध लिहिणार आहोत तेव्हा त्याला मी सांगितलं दुसरी एक बाजू असते, वाईट बाजू असते। ती वाईट बाजू जरी असली तरी सुद्धा चांगल्या बाजूचा इतका प्रभाव पाडावा की ती वाईट बाजू आहे ना ती उनी दुनी दिसावी।
आणि शांतपणे, अगदी त्रागा करून कधी लिहायचं नाही. शांतपणे हा निबंध लिहायचं, मनाला सांगायचं, जरा सोस म्हणा रे सोस म्हणा. का सांगायचं? कारण एक बाजू आपली असते त्या बाजूशी पक्के असतो आपण, दुसरी बाजू आपल्याला पटत नाही. जेव्हा जी एखादी बाजू पटत नाही तेव्हा आपण थोडंसं आक्रमण करतो. तसं करायचं नाही, शांतपणे. आता वैचारिक निबंधाची मांडणी कशी असते बघा, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पुढे एखाद्या विषयावर डॉक्टरेट करणार आहात तेव्हा तुम्हाला वैचारिक दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आत्ताच जर तुम्ही 10वी जर हा विचार केला तर पुढे तुम्ही किती समृद्ध व्हाल की नाही. म्हणून वैचारिक निबंधाची मांडणी जी आहे ती फार महत्त्वाची आहे. ती आहे मांडणी, पूर्वलक्ष, खंडन, उत्तरपक्ष, मंडन, निर्णय. बापरे बापरे, फार कठीण शब्द वाटलेला आहे, काळजी करू नका. आता आपण समजून घेऊ. दिलेल्या विषयावर विचार मांडावेत त्याला म्हणायचं मांडणी. विरोधी मत काय आहे ते मांडणं त्याला म्हणतात पूर्वलक्ष. आणि मग विरोधी मत खोडणं त्याला म्हणतात खंडन. विचार मांडून बाजू पटवून द्यावी त्याला म्हणतात उत्तरपक्ष. आणि मग विचारांची छान मांडणी म्हणजे मंडन. शेवटी निर्णय आणि सत्य पटवून द्यावं. एकंदरीत काय, विचार मांडायचे, त्या विचाराच्या विरोधात काय मत असेल तेही मांडायचं, ते खोडायचं, आपली बाजू पटवून द्यायची, ते विचार छान मांडायचे, नंतर निर्णय द्यायचा आणि सत्य पटवून द्यायचं. अशा पद्धतीने या निबंधाची रचना आपल्याला करावी लागते आणि ती लिखित स्वरूपात असावी लागते. मग असं एकदा केलं आपण की छानपैकी निबंध आपल्याला नक्कीच जमणार आहे. बघा, आता आपण काय करूया, प्रत्यक्ष एक विषयच घेऊया आणि त्याचा तो निबंध जो आहे ना, वैचारिक निबंध, तो लिहूया. काय दिला विषय इथे आता? श्रमाचे महत्त्व. श्रमाचे महत्त्व मग ते आरोग्यासाठी हितकारक आहे, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्यासाठी हितकारक आहे. श्रमदान, श्रम, हे जे मुद्दे दिले त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे तर हा निबंध लिहायचा आहे. आता निबंध लिहिताना एक लक्षात घ्या, तुम्ही सुरुवातीत एखाद्या संवादाने करू शकता, बरोबर, आणि विचार घेऊन एखादी ओळ जी आहे छानपैकी त्या ओळीने एखाद्या काव्यपंक्तीने शेवट केला तरीही चालू शकतो. पण ह्या दोन्ही गोष्टींच्या मध्ये तो जो विषय आहे तो विषय फुलत गेला पाहिजे, बरोबर की नाही. आता बघा, सुरुवात करूया आपण. श्रमाचे महत्त्व. याच्या शरीराला चलनवलन नाही, व्यायाम नाही, म्हणून हा आजारी आहे. दुसरे काही झालेले नाही. मोकळ्या हवेमध्ये फिरायला जावं, भरपूर काम करावं, तरच तब्येत ठीक राहील. डॉक्टर काळे महादेवला तपासताना सांगत होते. मला त्यांचे म्हणणे आजही योग्यच वाटते. अपचन, अतिसार, मलावरोध, अल्सर, मूळव्याध, पोटदुखी, डोकेदुखी, मधुमेह, रक्तदाब यासारखे अनेक लहान मोठे आजार एखाद्या लोचट पाहुण्याप्रमाणे श्रीमंत आणि सुखवस्तू लोकांच्या घरात ठिय्या मांडून बसलेले दिसतात. सहसा गोरगरिबांच्या वाटेला ते जात नाहीत, कारण गरीब लोक अंगमेहनत करतात, कष्ट उपसतात, त्यामुळे त्यांच्या स्नायूंचे चलनवलन व्यवस्थित होते, रक्ताभिसरण व्यवस्थित होते, खाल्लेले कसलेही अन्न ते पचवू शकतात, त्यांना भूकही चांगली लागते, त्यामुळे शरीर तसे निरोगी राहते. माणसाने दिवसाकाठी थोडे तरी श्रम करायला शिकले पाहिजे हो, नाही का. खाल्लेलं पचणार कसं. निर्मळ सुंदर असावे शरीर जाणते मंदिर देवाजीचे असं म्हटलं जातं. ते निर्मळ आणि सुंदर कधी राहील, जेव्हा त्या शरीराला कष्टाची, श्रमाची सवय लागेल तेव्हाच, हो की नाही. श्रमामुळे शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य चांगलं राहतं. शरीर सुदृढ तर मन सुदृढ, हे आपण बघितलेलं आहे, माहीत आहे. श्रम करायचे म्हणजे तरी काय करायचंय? व्यायाम करावा, काही मैदानी खेळ खेळावेत, सकाळी संध्याकाळी फिरायला जावं. आणि यापेक्षाही आणखी एक सुवर्ण मोलाचा विचार आहे. आपल्या देशाच्या, समाजाच्या, गावाच्या विकासासाठी थोडं श्रमदान सुद्धा करावं. श्रमदान? होय, श्रमदान. गाव, शहर किंवा आपण राहतो तो परिसर, इथे लोकांसाठी आपण स्वतः श्रम करणं, आपल्या श्रमाने विकासाला मदत करणं, याला श्रमदान म्हणतात. आजूबाजूच्या गावात किंवा छोट्या शहरामध्ये
कित्येक सार्वजनिक कामही चालू असतात. कुठे शाळा बांधायची असते, कुठे विहीर खोदायची असते, रस्ता तयार करायचा असतो, नदीला बांध घालायचा असतो. अशा ठिकाणी सरकारला मदत केली पाहिजे, आपण गावकऱ्यांना मदत केली पाहिजे, बरोबर ना. आणि म्हणून श्रमदान करावं. सर्वांनी एकत्र येऊन शारीरिक कष्ट करून काम करावं. आपल्या गावासाठी कष्ट करायची लाज कसली. हातामध्ये कुदळ फावडे घमेले घेतले तर त्याबद्दल लाज नको. स्वावलंबनाबद्दल आपल्याला नेहमी स्वाभिमान वाटावा. हल्ली शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी असं श्रमदान करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच कवी माडगुळकर म्हणतात, नसे रावळीवा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी. बरोबर. हा निबंध इथे आपण श्रमाचं महत्त्व याच्याविषयी बघितलेला आहे. हा इथे निबंध संपलेला आहे. तर आपण काय करूया, गदिमांच्याच या ओळींनी हा वैचारिक निबंध जो आहे तो संपलेला आहे. तर तेच 1-2 ओळी गीत ऐकूया. नसे राऊळी वा नसे मंदिरी, नसे राऊळी वा नसे